आज 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्ग क्रमांक 506 वर शिर्डीजवळील धोत्रे गावच्या हद्दीत भीषण अपघात घडला। या अपघातात भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र शेळके हे संभाजीनगरहून शिर्डीकडे आपल्या कुटुंबासह कारने जात होते। यावेळी त्यांच्या कारची आणि कंटेनरची जोरदार धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी होती की कार थेट कंटेनर खाली घुसली। दरम्यान अपघातानंतर संबंधित कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे हा अपघात कसा घडला याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून घातपाताचा कोणही तपासला जात आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। मी प्रदीप चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रेगाव। काय घटना घडली होती? किती वेळानंतर तुम्हाला ही घटना कळाली? समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती। मुलगा होता, मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका अँब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केला। काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। तो जो मुलगा होता त्याच्यामध्ये साधारण 10-12 वर्षाचा मुलगा होता, त्याला आम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा हात मोडलेला होता। तर मुलाला नाव विचारलं, त्याने त्याचं नाव सांगितलं, जितेंद्र शेळके म्हणून जे आहे, अभय शेळके यांचे बंधू, त्यांचं नाव सांगितल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर शिर्डीची गाडी आम्ही ताबडतोब त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि टोल नाक्यावर आम्ही कल्पना दिली। अँब्युलन्स वगैरे आले, परंतु क्रेन मात्र उशिरा आलं। क्रेन थोडस लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या। क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं। ते अर्ध्या पाऊण तास अडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं। मुलगा काढला आम्ही कसा तरी, त्या महिलाला पाणी वगैरे मिळालं असतं, लवकर ट्रीटमेंट मिळाली असते, 100% त्या वाचल्या क्रेन उशीर आलं। क्रेन 2:15 ला आलं, ऍक्सिडेंट 12:30 ला। साधारणतः समृद्धी महामार्ग हा चालतो आहे, शेजारी काय अशा मानवी चुका का घडताय? काय करायला पाहिजे, काय वाटतं? त्याच्यात मानवी चुका म्हणजे कसं आहे, याला ज्या सुरक्षा द्यायला पाहिजे होत्या, समजा जागोजागी जे ठेपे द्यायला पाहिजे होते गाड्यांना विश्रांतीला, हॉटेल्स वगैरे, ते काही सुविधा अजून दिलेल्या नाही। ते सुविधा न दिल्यामुळं मग साहजिकच एक सारखा प्रवास गेल्यानंतर माणसाला डुकली लागणं, झोप लागणं, हे जे प्रकार घडते याच्यामुळे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट होऊ राहिले, बाकी दुसरं काही कारण नाही।